हॅलो नमस्कार. कसं आहे सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज पुन्हा एकदा मी रेसिपी घेऊन आली आहे, दिवाळी स्पेशल फराळ रेसिपी. सो आजचा दिवस आहे फर्स्ट आणि आज आपण बघणार आहोत शंकरपाळ्या. तर इथे मी मोठ्या 4 वाट्यांनी मैदा घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच वाटीने मी इथे तूप घेतलं होतं आणि त्याच वाटीने मी 1 वाटी दूध घेतलं होतं आणि त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घेतली होती. आता इथे दूध छान उकळवून तो पिठी साखरमध्ये ओतून आपण मिक्स करून घ्यायचं आहे. का तर पिठी साखर त्याच्यामध्ये पूर्ण वितळून जाईल आणि आपल्याला पीठ भिजवताना सोपी पडेल त्यासाठी. त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवला होता आणि पॅनमध्ये 1 वाटी तूप आपण जे मोजून घेतलं होतं ते त्यात ॲड केलं होतं. 1 वाटी तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं. गरम कडकडीत केल्यामुळे काय होतात की आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या छान खमंग आणि खुसखुशीत होतात. तर जेवढा माप सांगितलं आहे तितकाच घ्यायचा आहे, त्याच्या जास्त प्रमाण घ्यायचं नाही, नाहीतर आपल्या शंकरपाळ्या तेलामध्ये वितळतात. सो जे मी तुम्हाला इथे मेजरमेंट दिलं आहे त्यानुसारच तुम्ही करून बघा. ज्या नवशिका आहेत त्याही ह्या करू शकतील. तर ह्या पद्धतीत असं पिठामध्ये ओतायचं आणि नंतर एका चमच्याच्या साहाय्याने ते सगळं मिक्स करून घ्यायचं, नाहीतर आपला हात भाजू शकतो. आणि मग आपल्या हाताला जर थोडं गरम कमी सोसवत असेल त्याच पद्धतीत आपण हाताने छान मळून घ्यायचं तो पीठ. आणि मळतानाच जे आपण साखर आणि दुधाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं त्याच्यात ॲड करून आपण ते पीठ भिजवणार आहोत. जास्त पातळ हे पीठ करायचं नाही आहे आपल्याला. नॉर्मल असं दाटसरच, ना पातळ ना जास्त दाट, असं मीडियम असं आपण पीठ भिजवणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या छान त्याला पदर सुटणार आहेत आणि छान खुसखुशीत होणार आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आपण याच्या पुढेही आता हळूहळू रेसिपी पाहूया. तुम्हाला ही रेसिपी बनवायला सोपी जाईल, त्यासाठी मी आज रेसिपी घेऊन आली आहे. आय होप सो तुम्हालाही आवडेल. तर ह्या पद्धतीत असं मी पीठ माझा मळून झालेलं आहे, बघू शकताय. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत. पाहिजे तर 5-10 मिनटं आपण हे असं झाकून ठेवू शकतो आणि त्यानंतर आपण पिठाचे छान छोटे छोटे मीडियम आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आणि मग एकसारखी पोळी लाटून घ्यायची. ती या पद्धतीत असे गोळे करून घ्यायचे, बघू शकता. आणि हे करत असतानाच एका साईडला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे. जास्त हाय फ्लेमवरही ठेवायचं नाही की लो फ्लेमवरही ठेवायचं नाही आहे. आपल्याला तेल हे मीडियम गरम हवं आहे. मीडियम म्हणजे ना कडकडीत ना एकदम नॉर्मल. आपल्याला मध्यम आचेवर ह्या शंकरपाळ्या छान व्यवस्थित तळून घ्यायच्यात. सो आपण आता पुढे बघणार आहोत. तर इथे गोळे करण्याची प्रोसेस चालू आहे आणि आपण असेच गोळे करून घेणार आहोत आधी आणि त्यानंतर एकसारखी पोळी आपण ही लाटून घेणार आहोत, बघू शकताय. आणि आपल्याकडे तुम्हाला माहितीच असेल की बाबा शंकरपाळ्या कट करण्यासाठी आत्ता मार्केटमध्ये बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंट अवेलेबल असतातच, पण इथे मी सुरीच्या साहाय्याने शंकरपाळ्या कट केलेल्या आहेत. तुम्ही त्या साच्याच्या साहाय्याने करू शकता. ज्यांना जसा डिझाईनमध्ये पाहिजे असेल त्या पद्धतीत तुम्ही करू शकता. इथे मी इझिली होण्यासाठी मी सुरीने कट करणार आहे आणि त्या अगोदर ह्याचं रोल करून घेणार आहे पूर्ण मी आणि नंतर परत त्याचं छान गोल राऊंड असं मी गोळा तयार करणार आहे. त्याने काय होणार आहे, आपल्या शंकरपाळ्यांना ना छान पदर सुटणार आहेत आणि आपली शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर छान अशी फुगणार आहे. सो ह्या पद्धतीत बघू शकताय.
आपल्याला व्यवस्थित थोड्या हाताने दाब देत ही लडी तयार करायची आणि त्यानंतर गोल राऊंड करत तिची एक हे तयार करायचे. अशा प्रकारे आपण पुन्हा एकदा गोळा तयार करून त्याची छान एकसारखी पोळी लाटून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला हवे त्या पद्धतीने त्याला शेपप्रमाणे कट करून घेणार आहोत. आणि लाटताना जास्त पातळ लाटायची नाही आहे, थोडी जाडसर अशी आपल्याला मीडियम जाडसर अशी ठेवायची आहे, तरच त्या शंकरपाळीला पदर सुटतात. नाहीतर आपली शंकरपाळी जास्त पदर दिसत नाहीत. त्याच्यामुळे आपण लाटतानाच त्या गोष्टी बघून व्यवस्थित लाटावी. आणि ह्या पद्धतीने मी सुरीच्या साहाय्याने मी ते ह्या पद्धतीत असे कट करून घेतले आहेत, बघू शकता. काही काहींना त्रिकोणी पाहिजे असतात, काही काहींना छान डिझाईनमध्ये शंकरपाळ्या तयार करायच्या असतात, काही काहींना एकदम छोट्या बारीक साईजमध्ये करायचे असतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पद्धतीने कट करू शकता आणि शेप देऊ शकता. आणि तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण ज्या वाटीने वाटी घेऊ मेजरिंगला, त्याच वाटीने सगळे जिन्नस आपण मोजून घ्यायचे आहेत. फक्त वाटी लहान मोठी साईजमध्ये आपण घेऊ शकतो. जास्त आपल्याला जर शंकरपाळ्या थोड्या जास्त हव्या असेल तर आपण वाटीची साईज कमी जास्त करू शकतो. त्याच पद्धतीने सगळे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की बाबा 3 वाटी मैदा घेतला तर आपण 1 वाटी त्याच वाटीने 1 वाटी तूप आणि 1 वाटी दूध, परत 1 वाटी साखर, ह्याच पद्धतीने तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुमच्याही शंकरपाळ्या अशा छान खमंग आणि खुसखुशीत होतील. नक्की प्रयत्न करा आणि मला प्लीज कमेंटमध्ये सांगा की बाबा खरंच छान झाल्या होत्या म्हणून. आणि अशा प्रकारे आपण गॅसची फ्लेम लो टू मिडियम फ्लेमवर ठेवून आपण छान शंकरपाळ्या तळून घेणार आहोत. हाय फ्लेमवर जर आपण शंकरपाळ्या तळल्या तर त्यामध्ये कच्च्या राहू शकतात. त्यामुळे आपण लो टू मिडियम फ्लेमवरच शंकरपाळ्या आपण तळणार आहोत. आणि बघू शकता असे बाजूचे सगळे बुडबुडे थांबले की आपल्या शंकरपाळ्या झाल्या त्या अशा ओळखाव्या. आणि ह्या टिप्स यांच्यासाठी आहेत ज्या नवशिके आहेत, ज्यांना खरंच पटकन कळत नाही त्यांच्यासाठी आहे. आणि मग त्यांच्या जरासाठी शंकरपाळ्या बिघडतात. मग आपली जेवढी काही मेहनत आपण घेतलेली असते शंकरपाळ्यांना ती सगळी फुकट जाते. त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स प्लीज फॉलो करा. आणि बघा आपल्या छानशा शंकरपाळ्या रेडी झालेल्या आहेत. सो तुम्ही या करून पहा आणि आवडल्या असेल रेसिपी तर प्लीज भरभरून लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटू असे छान छान रेसिपीसह. सो तिथपर्यंत बाय बाय.